नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डी.एच. शिंदे, समाजशास्त्र विभाग, के.टी.एच.एम. कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो सर्टिफिकेट कोर्स संशोधनावर आधारित निर्माण केलेला आहे, त्या संदर्भातील व्हिडिओ आपण आज बघणार आहोत. त्यातला हा महत्त्वाचा व्हिडिओ यासाठी आहे की संशोधन म्हणजे नेमकं काय, या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. तर चला बघूया आपण आपलं लेक्चर संशोधन. या लेक्चरमध्ये आपण नेमकं काय बघणार आहोत? व्हॉट इज सायन्स? शास्त्र म्हणजे काय? शास्त्र कशाला म्हणतात? त्याच्या आपण काही व्याख्या बघणार आहोत. त्यानंतर टाइप्स ऑफ सायन्स, शास्त्रांचं वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन कसं आहे, ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कोणता? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल रिसर्च, सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत, ती आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की शास्त्र कशाला म्हणायचं, हे बघण्यापूर्वी आपल्याला मानवाचा थोडासा इतिहास बघावा लागेल. मनुष्य प्राणी हा सर्व प्राण्यांपेक्षा बुद्धिमान प्राणी समजला जातो आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने या विश्वाचं गूढ उकलून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच काय, की आपल्या ज्ञानेंद्रियाद्वारे त्याने या विश्वाचं ज्ञान जे आहे ते आत्मसात केलं आणि प्रत्येक घटनेमागे कुठली कारणं कारणीभूत आहेत ती शोधून काढण्याचा प्रयत्न केला. सृष्टीमध्ये असणारे नियम, तत्व त्यांनी शोधून काढले आणि हे असं का होतं, ते तसंच का होतं, त्याच्यातील कार्यकारण भाव माणसाने शोधून काढला. म्हणजेच काय, की माणसाकडे जिज्ञासू वृत्ती होती. या जिज्ञासू वृत्तीमुळे त्याने पृथ्वी किंवा आकाशगंगा असेल किंवा तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसराचं त्याने अवलोकन केलं, निरीक्षण केलं आणि त्या आधारे त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या शोधून काढल्या. म्हणजे अगदी अन्न संकलनापासून, प्रवासाच्या साधनांपासून तर अगदी अवकाशामध्ये असणाऱ्या अनेक गोष्टी, भूगर्भाखाली असणाऱ्या अनेक गोष्टी त्याने शोधून काढल्या. अनेक सिद्धांत माणसाने शोधले, त्यामध्ये अनेक शास्त्रज्ञांचा वाटा महत्वाचा आहे. आणि म्हणून कुठलंही शास्त्र हे उदयाला आलं त्याला कारण माणसाची असणारी जिज्ञासी वृत्ती किंवा नवनवीन प्रकारच्या गोष्टी शोधण्याची प्रवृत्ती. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि त्या माहितीला वैज्ञानिक स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे शास्त्र ही उदयाला आली आपल्याला बघायला मिळतं. आता या शास्त्रांच्या बाबतीमध्ये शास्त्र म्हणजे नेमकं काय किंवा व्हॉट इज सायन्स, सायन्स कशाला म्हणायचं किंवा शास्त्र कशाला म्हणायचं, याच्या काही विचारवंतांच्या व्याख्या आपण बघितल्या की आपल्याला शास्त्राची ओळख त्या ठिकाणी होईल. तर आपल्याला पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे कोणता, की शास्त्र कशाला म्हणता येईल? अगदी सोपी व्याख्या, द स्टडी ऑफ नॉलेज अबाउट द फिजिकल वर्ल्ड अँड नॅचरल लॉ. निसर्गाचे नियम, तत्व आणि हे भौतिक जग जे आहे, नैसर्गिक जग जे आहे, त्या संदर्भातील माहिती जी आहे ती माणसाने प्राप्त केली, त्याचा अभ्यास केला, त्याचं ज्ञान मिळवलं, त्याचं विज्ञान समजून घेतलं, ती शास्त्र समजून घेतली आणि त्यामुळे माणसाला त्यामध्ये प्रगती करता आली. मग आपण पुढे शास्त्रांचे प्रकार वगैरे बघणारच आहोत. सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी स्टडी आहे किंवा हा जो अभ्यास आहे तो आधी सुरुवातीला भौतिक जग माणसाने अभ्यासलं. उदाहरणार्थ आपल्या सभोवताली असणारं जे जग आहे, डोंगर असतील, नद्या असतील, भूप्रदेश असतील, पर्वत असतील, पठार असतील, मैदान असतील, काय असेल, शेती असेल, निसर्गातील सगळे घटक जे असतील, समुद्र असेल, या सगळ्या जगाचा त्याने अभ्यास केला. भौतिक जगाचा, नैसर्गिक जगाचा अभ्यास केला आणि त्याद्वारे त्याने त्यातील ज्ञानाचा प्रत्येक भाग जो आहे तो समजून घेतला, जाणून घेतला आणि तो शास्त्रीय पद्धतीने समजून घेतला आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्र निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात.
कोणत्याही विषयाचा पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे शास्त्र. मग कोणताही विषय असेल. मग अगदी तो भूगर्भशास्त्र असो, समाजशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, राज्यशास्त्र असो, कुठलेही असो. त्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास, वैज्ञानिक पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे त्याला आपण शास्त्र असं म्हणतो. तर शास्त्राच्या विविध विचारवंतांच्या आपण या व्याख्या बघितल्यानंतर आपला सायन्स किंवा शास्त्र म्हणजे काय ते लक्षात येईल. शास्त्र म्हणजे अजून एक व्याख्या आपल्या ठिकाणी सांगता येईल, की विशुद्ध निरपेक्ष ज्ञानाचा अखंड शोध. ज्ञान, ज्ञान मिळवणं हा माणसाचा स्थायी भाव आहे आणि हे ज्ञान तो अखंडपणे घेत असतो. अगदी जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत माणूस रोज नवनवीन गोष्टी शिकतो. शिक्षणाची प्रक्रिया ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. ती फॉर्मल अँड अनफॉर्मल म्हणजे आपण असं म्हणूया, की औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोनही पद्धतीने ही प्रक्रिया सुरू असते आणि हा ज्ञानाचा अखंड शोध माणसाने प्राप्त केलेला आहे. मागच्या पिढीला आलेला अनुभव पुढच्या पिढीकडे आला. सांगायचा मुद्दा असा आहे, की मागच्या पिढ्यांनी जे काही ज्ञान संपादन केलेलं आहे, मौखिक असो किंवा लिखित स्वरूपाचं असो, ते पुढच्या पिढीकडे जातं. पुढची पिढी त्याच्यामध्ये अजून भर टाकते. नवीन ज्ञान संग्रह तयार होतो. त्यामध्ये दुरुस्त्या केल्या जातात, बदल केले जातात आणि हा ज्ञानाचा जो काही कोश असेल किंवा ज्ञानाचा संग्रह जो आहे, तो पुढच्या पिढीला आपोआप मिळतो किंवा स्वाधीन केला जातो. तो वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणून शास्त्र म्हणजे किंवा विज्ञान म्हणजे विशुद्ध निरपेक्ष ज्ञानाचा अखंड शोध असे त्याला म्हटलं जातं. आपल्याला शास्त्राच्या अजून काही व्याख्यांमध्ये एक महत्त्वाची व्याख्या मला असं वाटते, की ती म्हणजे विज्ञान म्हणजे कोणत्याही क्षेत्रातील ज्ञानाची कोणत्याही विषयासंबंधी योग्य पुराव्या आधारे शोधून काढलेली सामान्य तत्वे, नियम किंवा सिद्धांत. अगदी आपल्याला माहिती असेल, की ऋतुचक्र असेल, पावसाळा आला की हिवाळा येतो, हिवाळा आला की उन्हाळा येतो. म्हणजे एका पाठोपाठ मग एक ऋतुचक्र असतील किंवा रोजचं दिनक्रम आहे. सकाळ, दुपार, सायंकाळ, संध्याकाळ हा जसा क्रम आहे, तर तो शोधून काढलाय माणसाने. बरोबर? शास्त्रज्ञांनी शोधून काढला. त्या आधारे काही नियम तयार झाले, तत्व तयार झाली. हं. आणि सिद्धांत त्या ठिकाणी मांडण्यात आले. मग तसेच सिद्धांत सामाजिक शास्त्रांमध्ये सुद्धा मांडण्यात आलेले आहे. वेगवेगळे. ते कसे आहेत ते आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. मग ते कोणतंही क्षेत्र असो, विज्ञान म्हणजे फक्त एकच विषय नाही, तर त्या विषयामध्ये असंख्य उपशाखा असतील, ज्ञानशाखा असतील, त्यामध्ये योग्य पुराव्याच्या आधारे माणसाने नियम जे आहे ते शोधून काढलेले आहे, तत्व शोधून काढली आणि सिद्धांत जे आहे ती मांडणी केलेली आपल्याला बघायला मिळते. मग वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत जे आहे त्या त्या शास्त्रज्ञाच्या नावाने त्या ठिकाणी पुढे प्रसिद्ध झालेले आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला फ्रान्सिस बेकन यांची एक व्याख्या बघायची. अंधश्रद्धा, पूर्वग्रह या विरुद्धची क्रांती म्हणजे विज्ञान. अनेक गोष्टी ज्या आहे ऐकीव माहितीवर असतात, अंधश्रद्धेवर आधारित असतात, पूर्वग्रहावर आधारित असतात. त्याला आपण शास्त्र मानायचं का? त्या माहितीला विज्ञान म्हणायचं का? तर नाही. थोडक्यात पूर्वग्रह बाजूला ठेवून वस्तुनिष्ठ पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने, विज्ञानाच्या कसोटीवर घासून तपासून एखादी गोष्टीची मांडणी केली जाते. त्याला आपण शास्त्र असं म्हटलं पाहिजे. म्हणजेच काय, की हे असं का होतं? त्याच्या मागची कारणं काय? मग त्याच्यावर उपाय काय? हे माणसाने शोधून काढलं. म्हणजे अंधश्रद्धा होत्या. उदाहरणार्थ ऑगस्ट कॉमचा 3 अवस्थांचा नियम तुम्हाला माहिती असेल किंवा लॉ ऑफ थ्री थ्री स्टेजेस. यामध्ये ऑगस्ट कॉमने ज्या काही 3 अवस्था सांगितल्या, ईश्वरशास्त्रीय अवस्था, बरोबर आहे की नाही? आध्यात्मिक अवस्था आणि वैज्ञानिक अवस्था. तर यामध्ये ईश्वरशास्त्री किंवा आध्यात्मिक अवस्थेमध्ये किंवा तात्विक अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या. समजा आपण हिंदू धर्माचं उदाहरण घ्यायचं झालं, तर भूकंपाची कारणं वेगळी सांगितली जायची किंवा चंद्रग्रहण, सूर्यग्रहण का होतं याची कारणं पूर्वी वेगळी सांगितली जायची किंवा अजून आपल्याला सांगता येईल, की एखादी रोगराई आली, पृथ्वीवर पाप कृत्य वाढली त्यामुळे निर्माण झाली की काय? अशा प्रकारच्या अंधश्रद्धा, पूर्वग्रह जे आहेत त्यावर आधारित विवेचन केलं जायचं. परंतु विज्ञानाने एखादा रोग आला, समजा कोविड-19 हा रोग आला. हा रोग कशामुळे आला? कुठला व्हायरस आहे, बरोबर का नाही? तर हा व्हायरस येण्याची कारणं, त्याच्यावरची उपाययोजना, खबरदारी कशी घेतली पाहिजे
हे त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि त्यानुसार सर्व जग त्याला सामोरं गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, की अंधश्रद्धा बाजूला ठेवून, पूर्वग्रह बाजूला ठेवून, जे काही विज्ञानाच्या कसोटीवर घासून, तपासून बघितलं जाईल, त्याला शास्त्र असं म्हटलं जातं. फ्रान्सिस बेकनची अतिशय सोपी व्याख्या आहे. आपल्याला शास्त्रांचं वर्गीकरण ही माहिती आहे. फक्त थोडक्यात आपण या ठिकाणी याची मांडणी करणार आहोत. तर त्यामध्ये नैसर्गिक शास्त्र आहे आणि सामाजिक शास्त्र आहे. आपण या ठिकाणी 2च बघणार आहोत. नैसर्गिक शास्त्रे यामध्ये नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र. भूगोल असेल, भूगर्भशास्त्र असेल, अवकाश संशोधन असेल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र काय असेल नसेल तर ही वेगवेगळ्या प्रकारची नैसर्गिक शास्त्र आहे. तर निसर्गातील घटकांचा प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास त्या ठिकाणी ही शास्त्र त्या ठिकाणी करत असतात. सामाजिक शास्त्र जे आहे, ही सामाजिक शास्त्र समाजाची जी काही विविध अंग आहे, त्याचा अभ्यास करतात. उदाहरणार्थ अर्थशास्त्र आर्थिक बाजूंचा अभ्यास करतं. आर्थिक घडामोडींचा अभ्यास करतं. आयात, निर्यात, व्यापार काय असेल नसेल. वाणिज्य म्हणजे व्यापार असेल, या गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. राज्यशास्त्र राज्यघटना असेल, राज्यकारभार असेल, कायदे असतील, न्यायमंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल, कार्यमंडळ असेल, याचा अभ्यास त्या ठिकाणी राज्यशास्त्रामध्ये केला जातो. हं. निवडणुका असेल, उमेदवारी असेल, राजकीय पक्ष असेल, तो त्या विषयाचा अभ्यास भाग झाला. सामाजिक एक अंग आहे. त्यानंतर पुढचं आपल्याला असं म्हणता येईल, की मानसशास्त्र. मानसशास्त्र हा माणसाच्या मनाचा, वर्तनाचा त्या ठिकाणी अभ्यास करतं. समाजशास्त्रामध्ये सामाजिक घटनांचा अभ्यास केला जातो. बरोबर आहे? म्हणजे समाजाला समाजशास्त्रामध्ये सामाजिक समूहांचा अभ्यास केला जातो, सामाजिक संरचनेचा अभ्यास केला जातो, सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो. आणि त्यामुळे सामाजिक शास्त्र त्याला म्हटलेलं आहे. सामाजिक शास्त्रांमध्ये विविध शास्त्र येतात. तर ह्या शास्त्रांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. शास्त्रांचं वर्गीकरण आपल्याला हे ढोबळ मानाने सांगता येईल. नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र. ओके. आपण आता पुढे बनणार आहोत. संशोधन किंवा रिसर्च याला मराठीमध्ये संशोधन असं म्हणतात. इंग्रजी शब्द त्याला रिसर्च आहे. बरोबर आहे? रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणं. कुठल्याही गोष्टीचा. एकाच निरीक्षणामध्ये आपण जर एखाद्या गोष्टीची मांडणी करायला लागलो तर ती चुकीची होऊ शकेल किंवा एका व्यक्तीने घेतलेला अनुभव दुसऱ्या व्यक्तीला तसाच आला असेल असं नाही. तर ते तत्व असं का निर्माण झालं किंवा ती घटना अशी का आहे, हे बघण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याचा शोध घेतला जातो. त्याला आपण संशोधन असं म्हणतो, ढोबळ मारणे. आता इंग्रजी शब्दकोशामध्ये संशोधन कशाला म्हणतात, ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. कोणत्याही ज्ञानशाखेतील नवीन तथ्य अथवा तथ्य शोधण्यासाठी आणि जुनी तत्वे त्यांचं पुनर्परीक्षण करण्यासाठी केलेला चिकित्सक आणि पद्धतशीर अभ्यास. कोणतीही ज्ञानशाखा असो. मी आत्ताच सांगितलं की वेगवेगळे विषय आहेत. रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल किंवा समाजशास्त्र असेल. त्या शास्त्रामध्ये काही जुने सिद्धांत मांडलेले, जुनी तथ्य मांडण्यात आलेली. तथ्य म्हणजे माहिती आपण त्याला म्हणूया. ती माहिती मांडण्यात आली किंवा सिद्धांत मांडण्यात आलेले. जुन्या काळामध्ये ते मांडले गेलेले. आज परिस्थिती बदलली, काळ बदलला आणि त्या काळानुरूप अनेक प्रकारचे बदल झालेले. जुनं ज्ञान आजच्या कालखंडामध्ये कालबाह्य झालेलं असेल. त्यात दुरुस्ती करण्याची गरज असेल. त्या काळात त्या गोष्टी योग्य असतील, पण आजच्या काळामध्ये त्या गोष्टी बदलाव्या लागतील. कारण काळ बदलतो, परिस्थिती बदलते, सगळ्या प्रकारच्या गोष्टी बदलतात. त्यामुळे जुनी तथ्य त्यांचं परीक्षण करावं लागतं. त्याचा चिकित्सक अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार अनेक गोष्टी मांडल्या जातात. मी आता एक छोटंसं उदाहरण आपण घेऊया, की कोविड-19ची साथ सगळ्या जगभर होती. अजूनही काही प्रमाणामध्ये आहे, अजूनही ती संपलेली नाही. आता यावर वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे प्रयोग शास्त्रज्ञांनी केले. रेमडेसिवीर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शनांचा वापर केला, औषधांचा वापर केला. त्याच्यामध्ये दुरुस्ती झाल्या, की हे औषध वापरल्याने असा परिणाम झाला, त्याचे साइड इफेक्ट असे झाले. हे त्याच्यामध्ये बदल झाला. जुन्या गोष्टी ज्या असतील त्या टाळून नवीन गोष्टींचा स्वीकार केला, त्याचं परीक्षण करण्यात आलं
हे जसं मेडिकल सायन्सचं उदाहरण आहे, तसंच समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र कोणता विषय असेल, तर यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल, की जुनी तथ्य जे आहे, त्यांचं परीक्षण जे आहे ते केलं जातं. पुढे आपल्याला सविस्तर याची उदाहरणं जी आहे, पुढे आपण घेणार आहोत. त्यामुळे इथं जास्त आपण त्याचा विवेचन जे आहे करणार नाही. संशोधन म्हणजे कोणत्या ज्ञानशाखेतील नवीन तथ्य अथवा तत्त्वे शोधण्यासाठी जुन्या तथ्यांचं पुन्हा परीक्षण करण्यासाठी केलेला चिकित्सक अभ्यास म्हणजे अ, त्याला आपण संशोधन म्हणूया किंवा रिसर्च असं म्हणूया. आपल्याला काही विचारवंतांच्या व्याख्या बघायच्या आहे. डेफिनेशन ऑफ सोशल रिसर्च किंवा सामाजिक संशोधनाची व्याख्या. सी. ए. मुझरची अतिशय सोपी व्याख्या आहे. सोशल रिसर्च इज सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन टू गेन न्यू नॉलेज अबाउट सोशल फेनोमेना अँड प्रॉब्लेम्स. हीच व्याख्या मराठीमध्ये अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगते, की सामाजिक संशोधन ही सामाजिक घटना आणि सामाजिक समस्यांविषयी नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केलेले क्रमबद्ध प्रयत्न आहे. सामाजिक संशोधनामध्ये सामाजिक घटना आणि सामाजिक समस्या यांचा अभ्यास केला जातो. सामाजिक घटना या वेगवेगळ्या प्रकारच्या आहे. माणूस म्हटलं की सामाजिक प्राणी, व्यक्ती, समूह, संस्था या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आला. सामाजिक समस्या म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आज आपण बघतो गुन्हेगारी आहे, बेरोजगारी आहे, त्यानंतर भिक्षावृत्ती आहे, बालगुन्हेगारीची समस्या काही प्रमाणामध्ये होती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे किंवा शहरी समुदायाच्या समस्या असतील, कचऱ्याची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, तशा समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा अभ्यासही सामाजिक संशोधनामध्ये केला जातो. एक विशिष्ट अभ्यासासाठी एखादी समस्या निवडून त्याच्यावरही संशोधन केलं जातं. हं. आणि म्हणून सामाजिक संशोधनाची व्याख्या अतिशय सोप्या भाषेमध्ये सी. मोझर यांनी सांगितलेली आहे. सामाजिक संशोधन ही सामाजिक घटना आणि समस्यांविषयी नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केलेले क्रमबद्ध प्रयत्न जे आहे त्याला त्यांनी सी. मोझर यांनी सामाजिक संशोधन असं म्हटलेलं आहे. आपला पुढची व्याख्या पी. व्ही. यंग यांची बघायची. सोशल रिसर्च is a scientific undertaking which by means logical methods aims to discover new facts or old facts and to analyze their sequence, interrelationships, causal explanation and natural law which govern them. ही व्याख्या मराठीमध्ये एकदम व्यवस्थितपणे आपल्याला सांगता येईल. सामाजिक संशोधन एक वैज्ञानिक उपक्रम आहे. तार्किक पद्धतीद्वारे नवीन तथ्य किंवा जुनी तथ्य शोधणं, त्यातील अनुक्रम, परस्पर संबंध, कोरिलेशन, आकस्मिक स्पष्टीकरण, त्यांना नियंत्रित करणारे नैसर्गिक नियम यांचं विश्लेषण करणं म्हणजे सामाजिक संशोधन. आपण थोड्या वेळापूर्वी एक व्याख्या बघितली होती. त्यामध्ये आपण असं म्हटलं, की जुनी तथ्य आणि नवीन तथ्य. जुन्या प्रकारची औषधं आणि नवीन प्रकारची औषधं. बरोबर आहे? पूर्वी रेबीज नावाचं एक लस होती. ती जर एखाद्याला कुत्रं चावलं, तर त्याला ती औषध दिलं जायचं आणि ती इंजेक्शनं सुरुवातीला 7 होती, नंतर 5 झाली. थोडक्यात जसं मेडिकल सायन्समध्ये प्रगती झाली, तसं नवीन औषधं जशी आली, तशा प्रकारे तो आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी झालेली संशोधनं असतील, हा एक भाग आहे. तसं समाजशास्त्रामध्ये सुद्धा अनेक सिद्धांत फार पूर्वी मांडले गेले असतील. त्यामध्ये आज बदल करण्याची गरज आहे किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. संशोधनाचे प्रकार वगैरे आपल्याला पुढे बघायचेच आहे. त्यामध्ये त्या गोष्टी अजून सविस्तरपणे स्पष्ट होतील. अनेक नैसर्गिक नियम जे आहे, त्याचं विश्लेषण केलं जातं. निसर्गाचे नियम आहे. ते नियम त्याचं विश्लेषण सामाजिक दृष्टिकोनातूनही आपण करू शकतो. आपल्याला सामाजिक संशोधनाची काही वैशिष्ट्ये बघायची, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोशल रिसर्च, सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये. आपल्याला पहिला मुद्दा बघायचा आहे, स्टडी ऑफ सोशल फेनोमेना, सामाजिक घटनांचा अभ्यास. समाजशास्त्रामध्ये सामाजिक समूहांचा अभ्यास केला जातो.
सामाजिक संस्थांचा, क्रिया-प्रतिक्रियांचा, सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धर्म, परंपरा, सामाजिक समस्या यांचा अभ्यास केला जातो. आपण आता एक समस्या किंवा सामाजिक घटना आपण बघणार आहोत किंवा एक ह्या कोविड-19ची साथ जी जगभर आली. चीनमधल्या वुहानमधून हा व्हायरस आला आणि संपूर्ण बघता-बघता संपूर्ण जग त्याने काबीज केलं. प्रचंड जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, संपूर्ण जग थांबवलं. ही एक घटना आपण डोळ्यासमोर आणूया. या घटनेचे पडसाद वेगवेगळ्या घटकांवर आले, बघायला मिळाले. अनेक घरांमधील कर्ता पुरुष निघून गेला. अनेक मुलं अनाथ झाली. अनेक ठिकाणी लोकांचे रोजगार गेले, बेरोजगारीचं प्रमाण वाढलं. या सगळ्या समस्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. बेरोजगारीची समस्या. काम नाही, कंपन्या बंद पडल्या, त्यामुळे बेरोजगारी वाढली आणि बेरोजगारीचा परिणाम बघता-बघता आपल्याला असं म्हणता येईल, की सर्वसामान्यांच्या जीवनावर त्या ठिकाणी झाला. हा आजार परतवण्यासाठी किंवा ह्या आजारातून बरं होण्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी खर्च केली. की मिळकत ती पूर्ण वापरली. काहींना यश आलं, काहींना अपयश आलं. ही एक घटना आपण या ठिकाणी फक्त बघतोय, अभ्यासतोय. या घटनेचे विविध पैलू जर आपण उलगडले, तर आपलं असं लक्षात येईल, की सामाजिक संशोधनामध्ये एखादी गोष्ट आपण जेव्हा सूक्ष्म रीतीने, वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासतो, त्यावेळेस आपल्याला त्याचे विविध पैलू जे आहेत ते लक्षात येतात. सामाजिक समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या निर्माण झाल्या. कोविडमधून मी तुम्हाला सांगितलं, की एक संकट आलं रोगराईचं, दुसरं आलं बेरोजगारीचं, तिसरं आलं शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. शाळा महाविद्यालय बंद पडली. नव्हे त्याच्यावर दुसरा पर्याय शोधून काढण्यात आला ऑनलाईन टीचिंग. जसं आपण आता एकमेकांशी संवाद साधतोय या व्हिडिओद्वारे. म्हणजेच काय ऑनलाईन शिक्षणामध्ये पण पुन्हा खर्च आला. मोबाईलचा डाटा महत्त्वाचा आहे. त्यासाठी रिचार्ज म्हणा आहे. त्यासाठी Android फोन असेल किंवा टॅब असेल, या गोष्टींची आवश्यकता भासू लागली. सर्वसामान्य गरीब मुलांकडे या गोष्टी नसतात किंवा साधनं उपलब्ध नसतात. त्याचाही परिणाम जो आहे त्यांच्या शैक्षणिक घटकावर कसा झालेला आहे, तो आपण त्या ठिकाणी अभ्यासला पाहिजे. एवढंच नाही, तर बऱ्याच लोकांनी आपलं स्थलांतर करावं लागलं. पायी प्रवास करावा लागला. जीव मुठीत घेऊन त्यांनी आपल्या गावाकडचा रस्ता धरला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे, की माणसाकडे एक संशयात्मक दृष्टिकोनातून बघू लागली. एकमेकांचा सहवास कमी झाला. सोशल डिस्टन्सिंग हा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आला. ठराविक अंतर आपण राखलं पाहिजे. 2 गज की दूरी. ती गरजेची पण होती. मला एवढं म्हणायचंय, की सोशल फेनोमेना, स्टडी ऑफ सोशल फेनोमेना. बघा, एक समस्या घेतली, त्या समस्येचे वेगवेगळे पैलू जर आपण समोर जाऊन बघितले, तर आपल्याला असं लक्षात येतं, की लॉकडाऊन, आजार, बेरोजगारी, शिक्षण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, अर्थचक्र थांबलं. मोठ्या-मोठ्या महासत्ता असणारे देश, ते सुद्धा त्यांना सुद्धा धडकी भरली. म्हणायचा मुद्दा असा आहे, सांगायचा मुद्दा असा आहे, की एक गोष्टीचा परिणाम संपूर्ण जगावर त्या ठिकाणी कसा झाला. म्हणून सामाजिक घटनांचा अभ्यास जो आहे, सामाजिक संशोधनामध्ये केला जातो. हं. गुन्हेगारी असेल, बेरोजगारी असेल, वेश्याव्यवसाय असेल, किंवा बालकांचे प्रश्न असतील, स्त्रियांचे प्रश्न असतील, एक्सप्लॉयटेशन असेल, असे असंख्य यादी आपली ही खूप मोठी वाढता येईल. सोशल फिनॉमिना किंवा सामाजिक घटनांचा अभ्यास जो आहे, तो त्या ठिकाणी आपल्याला बघता येईल. आपल्याला दुसरा मुद्दा बघायचा आहे, तो म्हणजे नवीन तथ्यांचा शोध आणि जुन्या तथ्यांचं परीक्षण. मगाशी व्याख्या आपण बघितली थोड्या वेळापूर्वी. टू डिस्कव्हर
न्यू फॅक्ट्स अँड व्हेरिफिकेशन ऑफ फॅक्ट्स. नवीन तथ्यांचा शोध, नवीन माहिती वैज्ञानिक पद्धतीने आपण तिचं ती स्वीकारतोय आणि जुन्या तथ्यांचं परीक्षण करतोय. हा मुद्दा आपल्याला काही उदाहरणं घ्यायची आहे आणि त्याद्वारे आपण त्या ठिकाणी समजून घेणार आहोत. जुन्या चुका ज्या आहे, त्या दुरुस्त करायच्या. थॉमस माल्थस नावाचा एक लोकसंख्याशास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे. त्याने लोकसंख्येच्या संदर्भात एक सिद्धांत मांडलेला आहे. आणि त्या सिद्धांताचं स्पष्टीकरण मला या ठिकाणी द्यावंसं वाटतं, की त्याने त्याच्या सिद्धांतामध्ये अशी मांडणी केली, जे गरीब देश आहेत, जे विकसनशील देश आहेत, त्यांनी लोकसंख्या जर नियंत्रणाखाली ठेवली नाही, तर त्याचे काय-काय परिणाम होतील, ते त्या ठिकाणी त्याची मांडणी त्यांनी केलेली आहे. त्यासाठी त्यांनी काही संकल्पना मांडल्या. एक भूमिती श्रेणी आणि एक गणिती श्रेणी. लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते. भूमिती श्रेणी म्हणजे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 म्हणजे दुप्पट वेगाने लोकसंख्या वाढते आणि अन्नधान्याचं उत्पादन जे आहे ते गळती श्रेणी होतं. उदाहरणार्थ 2, 4, 6 भूप्रदेश आहे तेवढाच आहे. जमीन किंवा शेती ही आहे तेवढीच आहे, ती काही वाढणार नाही. या वाढत्या लोकसंख्येचं पोषण, त्याचा संपूर्ण अधिभार हा त्या शेतावर पडणार आहे, जमिनीवर पडणार. मग माल्थस असं म्हणतो, की भूमिती श्रेणीने वाढणारी लोकसंख्येचं पालनपोषण होणार नाही. का होणार नाही? कारण उत्पादन जे आहे ते गणिती श्रेणीप्रमाणे आहे. लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते. तो असं म्हणतो, की दर 25 वर्षाने अशा देशांमध्ये लोकसंख्या दुप्पट होईल. भारतासारख्या देशासाठी हा सिद्धांत काही प्रमाणात खरा ठरला. बरोबर आहे? लोकसंख्या दुप्पट-दुप्पट होत गेली. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली लोकसंख्या 35 ते 40 कोटी दरम्यान होती. ती आज आपण 2011ला 1.15 कोटीपर्यंत गेली. आज आपण 130-35 कोटीच्या आसपास जाऊन पोहोचलोय. सांगायचा मुद्दा असा आहे, की लोकसंख्या वाढ प्रचंड प्रमाणामध्ये होते. जर लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवली नाही, तर अराजकता, गुन्हेगारी, बेरोजगारी, कुपोषण यासारख्या समस्या निर्माण होईल असं त्याने सिद्धांतामध्ये मांडणी केलेली आहे. ते खरं पण आहे. बऱ्यापैकी खरेपणा आपल्याला त्याच्या सिद्धांतामध्ये बघायला मिळतो. पण सर्वच देशांच्या बाबतीमध्ये या गोष्टी आपल्याला बघायला मिळत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. इतकी प्रगती झालेली आहे, की आज आपण नॅनो टेक्नॉलॉजी बघतोय किंवा टिश्यू कल्चर जे आहे ते कृषी क्षेत्रात आलेलं आहे किंवा जास्त उत्पादन देणाऱ्या बी बियाणं धान्याच्या जाती या निर्माण झालेल्या आहे आणि त्याचा परिणाम असा झाला, की वेगानं उत्पादन वाढलेलं आहे. प्रचंड लोकसंख्येचं पालन-पोषण आपण त्या ठिकाणी करू शकतो हायब्रिड बियाणं आल्यामुळे. सांगायचा मुद्दा असा आहे, की माल्थसला पुढच्या काही वर्षामध्ये ही जी वैज्ञानिक प्रगती आहे याचा अंदाज आलेला नाही. त्यामुळे त्याच्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं, की लोकसंख्या दुप्पट होईल आणि जर माणसाने लोकसंख्या नियंत्रणामध्ये नाही आणली, तर भविष्यामध्ये निसर्ग हस्तक्षेप करेल आणि लोकसंख्या कमी करेल. तर आपल्याला असं म्हणता येईल, की हा जो नवीन तथ्य आणि जुन्या तथ्यांचं परीक्षण हे आपण करू शकतो. आदिवासी भागामध्ये आपण बघतो, की अ, बालविवाह, मृत्यूदर या अशा अनेक गोष्टी आहेत, त्या आजही होताना आपल्याला बघायला मिळतात. एखादी गोष्ट आज खेड्यापाड्यापर्यंत मेडिकल फॅसिलिटी काही प्रमाणात का होईना 100% नाही म्हणता येणार, पण बऱ्यापैकी जाऊन पोहोचलेल्या आहे. त्यामुळे मृत्यूदर कमी झालेला आहे. परंतु आजही आदिवासी भागामध्ये कुपोषणासारखे प्रश्न निर्माण झालेले आहे. सोशल फेनॉमेना आणि डिस्कव्हर न्यू फॅक्ट्स आणि व्हेरिफिकेशन फॅक्ट्स हे मुद्दे आपल्याला बघत असताना असं म्हणता येईल, की एखाद्या घटनेचा परिणाम दुसऱ्या घटनेवर कसा होतो आणि त्याचं परीक्षण करण्याची गरज कशी निर्माण होते, ते आपण त्या ठिकाणी अभ्यासत होतो. आपल्याला हे मुद्दे समजून घेतल्यानंतर पुढच्या काही मुद्द्यांकडे जायचं आहे. तो म्हणजे कार्यकारण संबंधाचा शोध. टू इन्व्हेस्टिगेशन्स कॉज रिलेशनशिप.
कार्यकारण संबंध काय आहे? एखाद्या सामाजिक घटनेमागे, एखाद्या समस्ये पाठीमागे किंवा एखाद्या अं, तथ्याच्या पाठीमागे काय आहे दडलेलं? ते आपण जाणून घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, शेतकरी आत्महत्या हा एक प्रश्न आपण डोळ्यासमोर घेऊया. ही एक सामाजिक घटना आहे. शेतकरी आत्महत्या का करतात? त्याची कारणं तुम्हाला आम्हाला माहिती आहे. उदाहरणच घ्यायचं झालं, तर आपल्याला असं म्हणता येईल की भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये निसर्गाच्या लहरीवर पाऊस, निसर्गाच्या लहरीवर शेती अवलंबून आहे. पाऊस कधी पडतो तर कधी पडत नाही. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी. उत्पादन जर आलंच, तर त्याला बाजारभाव मिळेल याची शाश्वती नाही. त्याचा परिणाम असा होतो, की त्याचा उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. त्याचाच उत्पादन खर्च जास्त असतो. खते, बी-बियाणं असेल किंवा अनेक गोष्टी ज्या असतील, त्याही त्या ठिकाणी आपल्याला बघाव्या लागतात. सांगायचा मुद्दा असा आहे, की शेतकरी आत्महत्या हा मुद्दा जो आहे, हा अभ्यासताना आपल्याला एक गोष्ट बघावी लागते, की प्रचंड प्रमाणामध्ये खर्च जो आहे, तो शेतकऱ्याला करावा लागतो. कर्ज काढावं लागतं. मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सिंचन असेल, फवारणी असेल, बी-बियाणं असेल, हे करावं लागतं आणि त्यामुळे कार्यकारण हा आपल्याला असं बघता येईल, की शेतकरी आत्महत्येचा आणि बाजारभावाचा जवळचा संबंध आहे. जागतिकीकरणानंतरचे झालेले बदल आज आपण बघतो, की भारताच्या मार्केटमध्ये किंवा आपल्या शहरातल्या मार्केटमध्ये परदेशातून फळं, भाजीपाला हा येतोय किंवा दूध किंवा दुधाचे पदार्थ जे आहेत ते आपण विकत घेतो. जागतिकीकरणानंतर हा मुद्दा जो आहे तो आपण त्या ठिकाणी बघितला, की कार्यकारण भाव जो आहे तो जाणून घेतलेला आहे. त्यानंतर वैज्ञानिक पद्धती, ज्ञानेंद्रिय जी आहे आपल्याला मिळालेली, ती त्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीचं ज्ञान मिळवलेलं आहे. पण या वैज्ञानिक पद्धती कुठल्या-कुठल्या आहेत, ते आपण थोडक्यात आज बघूया. निरीक्षण असेल, परीक्षण असेल, वर्गीकरण असेल, ऐतिहासिक पद्धती असेल, व्यष्टी अध्ययन असेल, लोकालेख पद्धती असेल, सर्वेक्षण पद्धती असेल, अशा विविध पद्धतीद्वारे आपण तथ्यांचं संकलन करतो. त्या तथ्यांचं परीक्षण करतो. त्या तथ्यांमध्ये त्याला एक वेगळं रूप देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी संशोधनामार्फत केला जातो. मला एक सांगायचं की ज्ञानेंद्रियाद्वारे आपण नाक, डोळे, त्वचा, जीभ याद्वारे सुद्धा माहिती आहे ती प्राप्त करून घेतो किंवा अनुभव घेत असतो. हं. थोडक्यात ज्ञानेंद्रियाद्वारे माहिती मिळालेली असेल, ती कदाचित कधी-कधी फसवी असू शकेल. पण निरीक्षण, सहभागी निरीक्षण, असहभागी निरीक्षण, कंट्रोल ऑब्झर्वेशन किंवा वेगवेगळ्या प्रकारचं निरीक्षण असेल किंवा लोकालेख पद्धती असेल, त्या पद्धतीद्वारे आपण एखाद्या समूहामध्ये जाऊन त्या समूहाचं हळुवारपणे वर्तन, संस्कृती, त्यांची राहणीमान, रीतिरिवाज किंवा भाषा, शिष्टाचार या सगळ्या गोष्टींचं हळुवारपणे आकलन त्या ठिकाणी करू शकतो. म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून आपण संशोधन जे आहे ते करू शकतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की वैज्ञानिक पद्धती ही एक महत्त्वाची पद्धती आहे आणि या पद्धती वेगवेगळ्या प्रकारच्या आहे. वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर जो आहे सामाजिक संशोधनामध्ये केला जातो. आपल्याला पुढे काही मुद्दे जे आहेत ते बघायचे आहेत. त्यामध्ये सांख्यिकी विश्लेषण. बऱ्याचदा जी काही तथ्य आहे, ती संख्यात्मक स्वरूपाची असतात. त्याचं विश्लेषण आपल्याला करावं लागतं. सांख्यिकी विश्लेषण जे आहे, जी माहिती मिळाली असेल, समजा सर्वेक्षण पद्धतीद्वारे आपण माहिती मिळवलेली असेल, तर ती आपल्याला टेबल किंवा चार्टच्या स्वरूपामध्ये चित्र किंवा आकृत्यांच्या मार्फत त्या ठिकाणी तिचं विश्लेषण करावं लागतं. ग्राफच्या मार्फत आपण तिचं चार्ट आहे ते आपण दाखवू शकतो. म्हणजे
जी माहिती मिळाली त्याचं एनालिसिस आपल्याला करावं लागतं. समजा लोकसंख्या 1901 मध्ये लोकसंख्या किती होती? 2011 मध्ये किती होती? आणि 2021 मध्ये कशी असेल? मला एक सांगायचं जन्मदर, मृत्यूदर किंवा सरासरी आयुर्मान किंवा अशा असंख्य गोष्टी आहेत. त्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो त्या ठिकाणी केला जातो. थोडक्यात सांख्यिकी विश्लेषण जे आहे तेही सामाजिक संशोधनामध्ये मध्ये महत्त्वाचे. आपल्या संशोधनाचे प्रकारही बघायचे. संख्यात्मक आणि गुणात्मक, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च जो आहे तो आपण पुढे काही तासिकांमध्ये बघणार आहोत. परंतु हे सांख्यिकी विश्लेषण जे आहे ते बऱ्याचदा एखाद्या गावाचा सर्व्हे असेल, एखाद्या खेड्याचा सर्व्हे असेल, तर त्या सर्व्हेमधून जी आकडेवारी मिळते, त्या आकडेवारीच्या आधारे विश्लेषण जे आहे ते केलं जातं आणि त्यानुसार निष्कर्ष किंवा जी समस्या असेल त्या समस्येवर उपाययोजना जी आहे ती सुचवली जाते. त्याला आपण कंटेंट एनालिसिस किंवा सांख्यिकी विश्लेषण असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे अनुभव प्रामाण्य किंवा एक्सपिरियन्स. तर प्रत्यक्ष निरीक्षणातून जो अनुभव येतो, तो महत्वाचा आहे. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सांगितलंय, ऐकून माहितीपेक्षा प्रत्यक्ष अनुभव हा महत्वाचा आहे. सामाजिक संशोधनामध्ये सुद्धा या गोष्टीला जास्त महत्व आहे. आपण एक व्यवहाराचे उदाहरण घेऊया. साखर प्रत्येकाने खाल्लेली, साखरेची चव ही गोड आहे. कारल्याची भाजी आपल्याला माहिती आहे, ती कडू आहे. तिच्यातला तो मूलभूत गुणधर्म आहे, कडवटपणा असेल. म्हणजे साखर गोड, कारलं कडू असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी. सामाजिक घटनांचा अनुभव जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल, याचं एक उदाहरण आपल्या डोळ्यासमोर मला मांडावंसं वाटतं. ते म्हणजे असं, की समजा झोपडपट्टीमध्ये बालगुन्हेगारीचं प्रमाण जास्त आढळून येतं. असं एखाद्या संशोधकाने आपल्या संशोधनामध्ये अ, एक निष्कर्ष काढला असेल, तर त्याचा अनुभव जर आपल्याला किंवा अनुभव प्रामाण्यवादानुसार जर माहिती मिळवायची असेल, तर मला असं म्हणायचं, की झोपडपट्टीतल्या मुलांचा अभ्यास आपण हाताशी घेऊन त्या ठिकाणी असणारी गुन्हेगारी, त्या मुलाचा वयोगट, त्या मुलाच्या घरातली असणारी परिस्थिती, त्या मुलांच्या अ, सामाजिक त्याला आपण म्हणूया, की सोशलायझेशन कशाप्रकारे झालं आहे. अ, मुलांचं शिक्षण असेल, कौटुंबिक परिस्थिती असेल, याचा सगळा अभ्यास करून खरंच बालगुन्हेगारी झोपडपट्टीमध्ये जास्त आढळून येते का? हा महत्वाचा अभ्यास विषय त्या ठिकाणी आहे. त्याला म्हणतात अनुभव प्रामाण्यवाद. हं. मग अनुभव प्रामाण्यवाद हा सुद्धा सामाजिक संशोधनाचं एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी मानलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी. दुसरा शब्द आहे सब्जेक्टिव्हिटी. आता वस्तुनिष्ठता म्हणजे काय? घटना जशी घडली असेल, तशीच तिचं निरीक्षण नोंदवणं, याला वस्तुनिष्ठता असं म्हणतात. जी घटना घडलेली आहे, तिच्यावर वैयक्तिक भावभावनांचा परिणाम पडू न देता तिचं निरीक्षण नोंदवणं. घटना जशी घडली असेल तशीच तिचं निरीक्षण नोंदवणं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तो वस्तुनिष्ठतेमध्ये येतो. सामाजिक संशोधनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. समजा तुम्हाला गुन्हेगारांचा अभ्यास करायचा आहे. एखाद्या कम्युनिटीचा अभ्यास करायचा आहे. त्या कम्युनिटीचा अभ्यास करताना आपले वैयक्तिक पूर्वग्रह, आवडी-निवडी, छंद हे सगळे बाजूला ठेवणं आणि जसं निरीक्षण आपण बघतोय, एक तटस्थ वृत्तीनं त्याचं निरीक्षण करणं, याला आपण वस्तुनिष्ठता असं म्हणतो. ही वस्तुनिष्ठता ही या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे सामाजिक संशोधनामध्ये. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, हायपोथेसिस गृहीत कृत्य. ते आपल्याला पुढे पण बघायचं आहे. गृहीत कृत्य. गृहीत कृत्य म्हणजे नेमकं काय? की त्याला आपण दुसरा मराठी शब्द आहे उपकल्पना. हायपोथेसिस इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. गृहीत कृत्य म्हणजे एखाद्या समस्येचं अंदाजे उत्तर. म्हणजे आपण जी काही परिकल्पना मांडली असेल किंवा जे गृहीत धरलं असेल, तर ते गृहीत आपलं जेव्हा संशोधन होईल, त्या संशोधनामध्ये ते विधान खरं आहे की खोटं आहे, ते तपासलं जातं. त्याला आपण गृहीत कृत्य असं म्हणतो. थोडक्यात त्याला असं म्हणेल, समस्येचं अंदाजे दिलेलं उत्तर म्हणजे गृहीत कृत्य. ओके. पुढे आपण जाणार आहोत, ते म्हणजे अ, सामाजिक संशोधनामध्ये फक्त
अ, गृहीतकृत्य हाच भाग महत्त्वाचा आहे असं नाही, तर पडताळणी, सामान्यीकरण आणि पूर्वकथन ह्या गोष्टींना जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. उदाहरणार्थ पूर्वकथन म्हणजे एखादी घटना ही भविष्यात अशा प्रकारची घडू शकेल हे सांगणं म्हणजे सुद्धा पूर्वकथन आहे. आता ह्या पूर्वकथनामध्ये मला एक सांगायचं आहे, की नैसर्गिक शास्त्रामध्ये हे पूर्वकथन जे आहे ते अगदी तंतोतंत असतं. हवामानाचा अंदाज आहे समजा. उद्या पाऊस येईल की काय? किंवा अरबी समुद्रामध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा हवेचा पट्टा निर्माण झाला त्यामुळे अशा-अशा प्रकारचं वादळ येऊ शकतं किंवा अशा-अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. हे जसं उपग्रहाद्वारे आपण हा अंदाज शास्त्रज्ञ वर्तवतात. हं. तसं सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा पूर्वकथन किंवा प्रिडिक्शन जे आहे ते केलं जातं. म्हणजे वर्तमान परिस्थितीचा अभ्यास करून भविष्यामध्ये एखादी घटना घडू शकेल हे सांगणं म्हणजे भविष्यकथन किंवा पूर्वकथन होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक संशोधन म्हणजे काय? सामाजिक संशोधनाची वैशिष्ट्ये जी आहे ती सविस्तरपणे अभ्यासली. आपण ती समजून घेतली. वेगवेगळे उदाहरणं त्या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेले आहे. मला अशी अपेक्षा आहे की आपल्याला जरूर ती समजली असतील. तर आपण थांबूया. थँक यू.